ताई नमस्कार. नमस्कार. ताई नाव काय तुमचं? वनिता धनंजय जाधव. वनिता धनंजय जाधव. राहणार प्रॉपर कुठं? गणेश नगर, पट्टण कोडोली. प्रॉपर पट्टण कोडोली. होय. गणेश नगर. गणेश नगर. अच्छा अच्छा. तुम्हाला सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली इथं तुम्ही औषधं आता तुमचा डोस चालू आहे, कोर्स चालू आहे. होय. तर कुठल्या त्रासासाठी आणि किती दिवसापासून औषध घेताय आणि आता कसं वाटतंय तुम्हाला समाधान? हा. हे जरा सविस्तर सांगा आम्हाला जरा. मी आता 3 महिने झाला औषध घेते आणि गुडघ्याचा त्रास होता. या 3 महिन्यात माझे गुडघे भरपूर कमी आलेत आणि हा. मी आता 3 वर्ष झाला औषध घ्यायला लागले. म्हणजे कुठं बाहेर घेत होता? हा, बाहेर घेत होते. अच्छा. आणि मला इथं कळाल्यामुळे मी इथं 3 महिने झाला आता औषध घेते. औषध घेतल्यामुळे मला बराचसाच फरक पडलाय आता. म्हणजे वेदना वगैरे कमी झाल्या कळाते सगळं आणि कमी आले. पचन संस्था पचन संस्था सुद्धा कमी आली आहे. सगळं म्हणजे फ्रेश वाटते. फ्रेश वाटतंय मला. 3 वर्ष जे तुम्ही औषधं घेतला ते म्हणजे गावातच बाजूला औषध घेत होता का कुठं बाहेर पण? कोण सांगल तिकडे मी घेतलेलं आहे औषध. म्हणजे जागोजागी दवाखान्यात? जागोजागी मी घेतले. बरं, तिथून काय फरक पडला नाही? फरक पडला नाही. बरं 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 बरं. आता इथं किती दिवस झालं औषध चालू आहे? 3 महिने झाले आता, कंटिन्यू 3 महिने होऊन बरं बरं बरं. आता पायातून वगैरे दुखणं, कळा कमी आले? कळा कमी आल्या. बरं 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 बरं. पित्ताचा त्रास वगैरे? पित्ताचा त्रास कमी आलाय, उष्णता कमी आली. अरे वा वा. बरं बरं बरं. तुमचं वय किती ताई? माझं वय 50 आहे. 50 वय आहे. अरे वा. 50 वयात सुद्धा तब्येत छान आहे तुमची बरं का. आणि फक्त आता काय करावं लागेल, औषध जसं घेताय हा. तशा पद्धतीनं पथ्य पाळणं पुढं व्यवस्थित पाळा, म्हणजे भविष्यात त्रास पण होणार नाही पथ्य मी तुम्हाला. पाळतोय चांगले. अरे व्यवस्थित. अरे वा, छान 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 छान. ताई नाव काय पूर्ण म्हणला? वनिता धनंजय जाधव. वनिता धनंजय जाधव, राहणार गणेश नगर, गणेश नगर, पट्टण कोडोली. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. तर तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. इथून पुढच्या निरोगी आयुष्यामध्ये सतत तुम्ही इतर लोकांना देखील प्रवृत्त करा की जेणेकरून आयुर्वेदाचा वापर व्हावा, अशी संकल्पना लोकांच्या समोर सादर करा. धन्यवाद.